स्टुडंट्स, वेलकम टू श्रीराम कोचिंग क्लासेस. आज आपण शिकणार आहोत सायन्सच्या जो फर्स्ट लेसन आहे त्याचं लास्ट लेक्चर आहे. ते आज आपण बघणार आहोत लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. ओके, तर आता हा काय लॉ आहे याच्याविषयी आपल्याला पुढे बघायचं आहे. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. ओके, आता आपण बघतो आहोत लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. ओके, तुम्ही मोमेंटम विषयी माहिती बघितली. सो अवनी, व्हॉट इज मोमेंटम? व्हॉट इज द म्हणजे प्रोडक्ट सांगा मला. मोमेंटम मोमेंटम इज मीन्स पी. ओके, पी रिप्रेझेंटेड बाय मोमेंटम. तर फॉर्म्युला काय सांगितला होता तुम्ही? mass into velocity. Okay, absolutely right. So momentum is the product of mass and velocity. Okay, तर आता मोमेंटम काय आहे की हे बघा, मोमेंटम कशाशी रिलेटेड आहे? एखादं ऑब्जेक्ट आहे त्याचं मास आणि वेलोसिटी. वेलोसिटी म्हणजे त्याचा इन्क्रीजिंग, त्याचा जो स्पीड असतो तो त्याला म्हटलं जातं वेलोसिटी. ओके, तर त्याच्यावर मोमेंटम डिपेंड आहे. तर आता लॉ आपल्याला त्याचा कन्झर्वेशन लॉ जो आहे तो बघायचा आहे मोमेंटमचा. द टोटल मोमेंटम बिफोर अ कोलिजन, आता कोलिजन इज इक्वल टू द टोटल मोमेंटम आफ्टर द कोलिजन इफ नो एक्सटर्नल फोर्सेस ॲक्ट ऑन द सिस्टम. आता याच्यामध्ये काय बघा की सपोज दोन ऑब्जेक्ट आहे. ओके, दोन ऑब्जेक्ट आहे आणि दोन्ही पण स्पीडमध्ये आहेत बरं का. दोन्ही पण जर स्पीडमध्ये आहेत आणि ते दोन ऑब्जेक्ट्स एकमेकांवर काय होणार? म्हणजे त्यांच्यामध्ये काय होणार? कोलिजन होणार. म्हणजे एकमेकांवर जर ते आपटले गेले तर त्यांचा टोटल मोमेंटम जो आहे, आपण मोमेंटम मीन्स P इज इक्वल टू, मी इथे लिहून ठेवते, प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. म्हणजेच मोमेंटम काय आहे? दोघांचं प्रोडक्ट, मास अँड वेलोसिटी. सो त्याचा टोटल जो मोमेंटम, कोलिजनच्या आधीचा मोमेंटम आणि आफ्टर जो मोमेंटम आहे तो सेम असतो. यालाच म्हणतात लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. म्हणजे जरी आता सपोज एक ट्रक आहे, एक कार आहे, एकमेकांवर आदळले गेले, त्याचा ट्रकचा मोमेंटम आणि कारचा मोमेंटम जो आधी असेल टोटल मोमेंटम तोच त्याच्या धडकल्यानंतरचा सुद्धा असेल. ओके, म्हणजे कोलिजन इफ नो एक्सटर्नल फोर्सेस ॲक्ट ऑन द सिस्टम, की जेव्हा त्या सिस्टमवर एक्सटर्नल फोर्सेस ॲक्ट होणार नाही. ओके, सॉरी. इट इज ट्रू फॉर ऑल कोलिजन बिटवीन एनी ऑब्जेक्ट. आता जर समजा बघा, मी इतक्यात तुम्हाला सांगितलं कार अँड ट्रक. आता असे भरपूर चालू असं टू रेल रोड्स आहे, रेल रोड कार्स किंवा हे दोन एक्झाम्पल्स आपल्यासाठी तुम्हाला माहिती आहे. मग त्याच्यामध्ये प्रोटॉन किंवा मग प्लॅनेट, मीटर, हे सगळं तुम्ही अभ्यास नंतर करायचं आहे. ओके, तर आता बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये अशा पद्धतीने आपल्याला तो जो फॉर्म्युला आहे ना तो डिराईव्ह करायचा आहे. काय करायचं आहे? डिराईव्ह करायचं आहे. आपल्याला प्रूफ करून दाखवायचं आहे की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, की दोन्ही साईडला जे आहे ते इक्वल आहे. म्हणजे त्याचा आधीचा मोमेंटम टोटल आणि नंतर कोलिजन नंतरचा मोमेंटम हा इक्वल असतो. हे आपल्याला काय करायचं आहे? तुम्हाला डिराईव्ह करायचं आहे. आणि हाच आता जे वरती तुम्हाला सगळं दिसतंय ना, हे किती मार्क्ससाठी आहे? 5 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला जातो. ओके, पण आता मी हे तुम्हाला, हे सगळं असं तुम्हाला दिसतंय खूप लाईनमध्ये वगैरे काही माहिती दिलेली आहे. तर मी इथे हे काय करणार आहे, तुम्हाला सॉल्व करून दाखवणार अगदी इझी मेथडमध्ये, की जेणेकरून तुम्हाला खूप हे हार्ड दिसतंय ते दिसणार नाही. ओके, तर चला आता आपण बघूया. आता बघा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. ओके, तर आता दोन मास, आता पहिले आपण घेऊया की सपोज दोन मास आहे. ओके, इथे एक मास आहे आणि इथे एक मास आहे. आता याच्यामध्ये काय होतं? कोलिजन होतं. ओके, ते त्याच्यामध्ये आता बघा दोन, जर हे ऑब्जेक्ट आहे, सॉरी मास नाही, ऑब्जेक्ट आहे. आता ह्या ऑब्जेक्टचं दोन ऑब्जेक्ट आहे, तर ह्यांना ऑब्जेक्टला म्हणजे ऑब्जेक्टच्या मासला आपण काय म्हणतो?
शॉर्टमध्ये आपण त्याला काय नाव देतो? मासला काय कोणत्या अल्फाबेटने रिप्रेझेंट करतो? Small m. ॲब्सोल्युटली राईट, स्मॉल एम. ओके, स्मॉल एमने. पण इथे ऑब्जेक्ट तर दोन आहे बघा. इथे हे आहे ऑब्जेक्ट ए आणि इथे आहे आपलं ऑब्जेक्ट बी. म्हणून आपण पहिल्या ऑब्जेक्टला मासला नाव देऊ M1 आणि दुसऱ्या ऑब्जेक्टच्या मासला नाव देऊ M2. ओके, आता आपण बघूया इनिशियल वेलोसिटी. जर तुम्ही पहिल्यापासूनचे सगळे व्हिडिओज व्यवस्थित बघितले असेल तर इनिशियल वेलोसिटीसाठी काय वापरलं जातं हे तुम्हाला माहिती असेलच. इथे 1 मिनिट. हां, तर इनिशियल वेलोसिटीसाठी काय वापरलं जातं? यू. बर, आता मी दोघांना यू देते, पण ॲट अ टाइम दोघांना यू दिलं तर आपल्याला चालणार नाही. मग कसं काय ओळखणार कोणती कोणाची? तर इनिशियल वेलोसिटी असेल आपली 2. ओके, एक वेट अ मिनिट, मी इन करतेच, कोणीतरी आहे. श्रेयश एवढा लेट आला पुन्हा. सगळ्या पहिले सॉरी तुम्हाला सगळ्यांना पहिल्यापासून, पण श्रेयसचं नुकसान झालं असतं त्यात. ओके, माझं पण सगळं गेलं. ठीक आहे श्रेयश, असं करायचं नाही ना, थोडं लवकर यायचं. मी शिकवलेलं तर गेलं, प्लस माझं जे मी ड्रॉ केलेलं ते गेलं. ओके, सो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम मी तुम्हाला शिकवते. ओके, तर इथे बघा, इथे आपण घेतलं होतं ऑब्जेक्ट ए, इथे आपण काय घेतलं होतं? ऑब्जेक्ट बी. ओके, हे एकमेकांवर कोलिजन होण्याची म्हणजे होणार. ओके, तर याच्यामध्ये आता आपण माससाठी काय वापरणार? मी इथे लिहून टाकते. माससाठी आपण काय वापरतो? एम. ओके, मग आता हा M1 आणि हा M2. मास नंतर आपण घेऊया इनिशियल वेलोसिटी. मी आत्ता सांगितलं की जर तुम्ही सगळे व्हिडिओ पाहिले असेल तर इनिशियल वेलोसिटी काय साठी कोणतं अल्फाबेट वापरतात? U. हा, व्हेरी गुड, यू. तर मग आता चला सांगा, कोणाला 1 नाव देणार आपण? इकडे ए ऑब्जेक्टला, आणि याला देणार 2. इनिशियल वेलोसिटी नंतर आपण घेणार आहोत मोमेंटम. ओके, आपण मोमेंटम घेणार आहोत. तर आता इथे मी लिहिते एवढंच लिहिते म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या. आता बघा, मोमेंटम जर आपल्याला लिहायचं आहे, पण आपल्याला काय पाहिजे? कोणता मोमेंटम पाहिजे? इनिशियल मोमेंटम पाहिजे. ओके, तर इथे मात्र इनिशियल मोमेंटम पाहिजे असेल तर हे बघा, इथे तुम्हाला दिसेल की इथे मासला आपण M1 M2 घेतलं आहे, आणि हे बघा इथे बी ऑब्जेक्टसाठी, ए ऑब्जेक्टसाठी आपण वेलोसिटी U1 आणि U2 घेतलेली आहे. हे तुम्ही आता मी एक लगेच तुम्हाला इकडे समजून सांगणार. म्हणजे कसं आहे की तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचं आहे. जे मी सांगितलं की हा क्वेश्चन आहे तो 5 मार्क्सला आहे. ओके, तर मग आता तुम्ही बघा की इनिशियल मोमेंटम ए ऑब्जेक्टचा काय असणार आहे? M1 U1. मग इथे आपण काय लिहिणार? M1 आणि U1, आणि इथे काय येणार? M2 U2. व्हेरी गुड. म्हणजे मोमेंटम हा मोमेंटम होता इनिशियल. तसंच आपल्याला कोणता आता मोमेंटम लागेल? फायनल मोमेंटम. ओके, मग तो काय येणार? तुम्ही गेस करा बरं, मी पुढचं सांगत नाही. M2 पुढे काय लिहू मी फायनलला? U1. हा, M1 पुढे काय लिहू? V. ॲब्सोल्युटली राईट. कोणी आन्सर दिलं? Sonal. व्हेरी गुड सोनल, बरोबर. फायनल साठी आपण व्ही वापरतो ना, तर फायनल वेलोसिटी काय असणार आहे? 2 म्हणजे व्ही असणार आहे, आणि म्हणून आपण तिथे V2 घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला मिळालं इथे फायनल मोमेंटम सुद्धा. आता बघा की अगदी तुम्हाला मी सोप्या लँग्वेजमध्ये तो फॉर्म्युला आपण डिराईव्ह करणार आहे. F इज इक्वल टू, आता मोमेंटम म्हणजे काय की आता फोर्सच लागतोय ना त्याला. मग F1 इज इक्वल टू F2
म्हणजे न्यूटन्सच्या थर्ड लॉ नुसार. आता बघा की दोन्ही पण आता यांना मास इंटू वेलोसिटी म्हणजे काय सांगितलं आपण मोमेंटम, पण यांना फोर्स लागल्यानंतरच हे एकमेकांवर कोलाईड होणार की नाही किंवा यांच्यामध्ये कोलिजन होणार. तर फोर्स हा अतिशय महत्त्वाचा आहे. तर म्हणून आता फोर्सचा जर तुम्हाला फॉर्म्युला माहिती असेल तर तो सांगा बरं. न्यूटन्स थर्ड लॉ नुसार मला सांगायचं आहे एफ इज इक्वल टू काय येतं. MA ॲब्सोल्युटली राईट. एफ इज इक्वल टू आपण न्यूटन्सचा लॉ म्हटला की लगेच आपण काय म्हणतो एम ए. ओके, मग इथे पण मी काय लिहिलं एम ए. पण मग आता पुन्हा एम ए दोघांना नाही चालणार ना, आपल्याकडे दोन ऑब्जेक्ट आहे. याच्यासाठी आपण M1 A1 MA1 आणि इथे M2 A2 असं घ्यावं लागेल. आता एक आणखी गोष्ट तुम्हाला म्हणजे लक्षात आणावं लागेल की एका लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला. अवनीला आठवतही असेल तर ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला काय आहे ग, कोणाला आठवेल का? V V minus U upon T. हा, व्हेरी गुड. व्ही मायनस यू म्हणजे फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन टी. आपला कसला फॉर्म्युला आहे ए म्हणजे ॲक्सेलरेशनचा. आता इथे फक्त मला 2 घ्यावं लागेल. V2 मायनस U2 अपॉन टी. ओके, अशा पद्धतीने आपण या एचा सुद्धा आपण त्याच्यामध्ये फॉर्म्युला लिहिलेला आहे. आता थोडंसं मी तुम्हाला वरती पण दाखवून देते की काय आहे ते. इथे इक्वल टू, इथे पण इक्वल टू. ओके, हे बघा इथे म्हणजे हे कसं आलं ते तुम्हाला बघायचं आहे. ओके, हां, हे एक राहिलं आपलं. आता इथे मायनस का आला ते. ओके, तर आता न्यूटन्सचा थर्ड लॉ तुम्ही बघितला. ओके, आता तुम्ही जेव्हा स्वतः सॉल्व्ह कराल ना तेव्हा लक्षात ठेवेल अरे हो आपण इथे मायनस विसरलो होतो बरं का. हां, आता न्यूटन्सचा थर्ड लॉ कालचा लेक्चर ज्यांनी बघितलं ना त्यांना हे येणार. न्यूटन्स थर्ड लॉ इज रिलेटेड विथ मोमेंटम. ओके, आता न्यूटन्सचा थर्ड लॉमध्ये काय आहे ॲक्शन रिॲक्शन. सपोज एक जण, जर मी तुम्हाला बोटचं वगैरे एक्झाम्पल दिलं होतं, जेव्हा तो माणूस आणि एक माणूस पळताना दिसतोय आपल्याला त्याच्यामध्ये आणि त्याला इथल्या प्लॅटफॉर्मवर उडी मारायची. जेव्हा हा माणूस पळतो तेव्हा तो काय करत असतो, या बोटवर फोर्स एक्झर्ट करतो. तो बोटला काय करतो, मागे पुश करतो. बघा थोड्या वेळाने आठवतंय प्रजय, बोट मागे जाते ते. हा, पण जे ढकलतो. हो, म्हणजे हा जो माणूस आहे तो जोरात इकडनं पळत येतो आणि बोटला मागे ढकलतो, जसं मी कालच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं. आणि बोट काय करते, रिॲक्शन फोर्स लावते. मग त्याने जर बोटला फोर्स लावलं तर बोट पण त्याला सोडेल का, नाही. बोट त्याला मग पुढे ढकलते आणि मग तो अशा पद्धतीने इथून तो कुठे आला, त्याला ज्या प्लॅटफॉर्मवर त्याला जायचंय तिथे तो जातो. हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं. म्हणजे याने लावलेला फोर्स हा पॉझिटिव्ह असतो, तर त्याला जो फोर्स मिळाला, मी हे काल सांगितलं ना, अवनी आठवतंय श्रावणी? त्याला जो फोर्स मिळाला तो मात्र असतो निगेटिव्ह फोर्स. ओके, तो जो फोर्स असतो तो निगेटिव्ह फोर्स असतो. आणि म्हणून एक जस्ट वेट. ओके, आणि म्हणून आपल्याला M1 आणि M2 असे F1 आणि F2 म्हणजे हा F1चा जो पहिल्या ऑब्जेक्टचा जो फोर्स असेल तो पॉझिटिव्ह असेल, तर दुसऱ्या ऑब्जेक्टचा फोर्स काय असेल, निगेटिव्ह. आणि म्हणून इथे काय येणार, मायनसमध्ये येणार. ओके, मग आता चला पुढे जाऊया. आता इकडे पण टी आहे, इकडे पण टी आहे. आणि बघा इक्वेशनमध्ये दोन्ही पण साईडला जर टी असेल तर तो मायनस म्हणजे कटच झाला. म्हणजे इथे काय उरलं आपलं M1 आणि इकडे V1 मायनस U1. ओके, इज इक्वल टू टी तर आपला दोन्ही साईडला असल्यामुळे तो
आपण करतो ना मल्टिप्लाइंग बाय टी, बोथ साइड्स मल्टिप्लाय बाय टी आणि मग टी कट झाले. अशा पद्धतीने तुम्ही म्हणू शकताय, तुम्ही जसे इक्वेशन सॉल्व्ह करता त्या मेथडने. सो V2 मायनस इथे तुमचा काय आला U2. पुन्हा माझा मायनस इथे राहिला, इथे छोटासा मायनस टाकते मी आता. ओके, अशा पद्धतीने तुम्ही हे केलं. मग आता बघा याच्याने आपण याला मल्टिप्लाय करू, नंतर पुन्हा M1 ने U1 ला मल्टिप्लाय करू, म्हणजे ब्रॅकेट मधल्याच क्वांटिटीज. आता बघा V1 M1 इंटू V1 म्हणजे हे आन्सर आलं. मग आलं M1 इंटू U1 इज इक्वल टू, बोला तुम्ही तरी चालेल. हां ओके, V2 M2 आणि मायनस. हां अरे मायनस कुठून आला, चुकून मी. मायनस नाही. हा अरे मी अचानक मायनस लिहिलं गेलं माझ्याकडनं. U2. ओके, मी ऐकत होती दुसरं कोणी बोलतंय का अजून, तर त्या ऐकण्यामध्ये राहूनच गेलं. हां ओके, तर इथे आलं M2 U2. आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला हे मिळालं. ओके, आता आपल्याला बघा की M1 टोटल मोमेंटम आपलं. ओके, जर तुम्हाला मी विचारलं की तुमचं टोटल मोमेंटम किती, ओके, जर मी विचारलं की टोटल मोमेंटम किती असेल, तर तुम्ही काय म्हणणार की इनिशियल मोमेंटम प्लस फायनल मोमेंटम म्हणजे हे. ओके, इनिशियल मोमेंटम प्लस फायनल मोमेंटम. तर आता आपण काय करूया की ह्या दोघांचं मोमेंटम म्हणजे आता पहिले आपण काय काढूया की M1 V1 म्हणजे ही जी क्वांटिटी आहे आणि ही एका साईडला M आणि V एका साईडला काढूया. ओके, म्हणजे M1 V1 प्लस M2 V2 ओके इज इक्वल टू M2. हा, आता इथे आपण ही M2 V2 आहे, पण हा इकडे मायनस मध्ये, इकडे जाताना तो प्लस मध्येच होणार ना. मग याला आपण आधी लिहिलं तरी काही फरक पडत नाही. M1 U1 प्लस इकडे आता हे बघा इकडे काय केलंय मी, हा प्लस मध्ये. ऍक्च्युली आपण कसं करायला पाहिजे, थांबा म्हणजे तुम्हाला इझी जाईल समजायला. मी काय करते, एका थोड्या इझी मेथडने तुम्हाला सांगते. ओके, आता आपण पहिले काय करूया की M1 V1 इकडे आपण घेतला. ओके, आणि मग त्याच्यामध्ये हा इकडे प्लस मध्ये आला आणि हा इकडे मायनस मध्ये, तो इकडे जाताना काय झाला प्लस मध्ये झाला. ओके, आणि इथे आपलं काय झालंय बघा, इथे मायनस आहे आणि इथे पण मायनस आहे, तर मायनस मायनस काय होणार प्लस होणार, म्हणजे म्हणून आपला गोंधळ झाला. M1 V1 प्लस तसंच M2 V2, थोडं अक्षर असं येतंय याच्यावर, जाऊ दे आता. मग इथे हा इकडे येताना पुन्हा M1 U1 प्लस M2 आणि U2 U2. हा U आहे, हा U. टीचर U कसा आला, हे बघ आता इथे ना VV आपण MV आणि MV एका बाजूला करून घेतोय आणि U वाले जे आहे ना ते एका बाजूला करून घेतोय. हे पहिलं ऑब्जेक्टचं आणि हे दुसऱ्या ऑब्जेक्टचं MV म्हणजे मोमेंटम. ओके, इथे आपल्याला मोमेंटम काय आलं की पहिलं ऑब्जेक्ट आणि दुसरं ऑब्जेक्टचं मिळून, आणि इथे पण आपल्याला इनिशियल मोमेंटम जे आहे ते पहिल्या ऑब्जेक्टचं आणि दुसऱ्या ऑब्जेक्टचं मिळून सेम. इथे पण पहिलं ऑब्जेक्ट आणि दुसऱ्या ऑब्जेक्टचं फायनल जे मोमेंटम आहे ते मात्र सेम. म्हणजे इथे जरी आपण फोर्स घेतोय तर आपल्याला ऑब्विसली काय मिळालं मोमेंटम. मग इकडे आपल्याला मिळालं आपण इकडे, आणि हे बघा ही साईड इथे लिहिली आणि ही साईड इथे लिहिली तरी चालते,
तर इकडे आपल्याला एक साईडला मिळालं फायनल मोमेंटम आणि इकडे आपल्याला मिळालं इनिशियल मोमेंटम आणि दोन्ही पण कसे मिळाले इक्वल. ओके, दोन्ही पण आपल्याला काय मिळाले इक्वल. जसं इथे बघा तुम्ही की हे बघा आता हे मग इथे जरी पण तुम्ही हे इकडचं इकडे आणि इकडचं इकडे लिहिलं तरी चालेल. हे बघा इथे M2V2 प्लस M1V1 आणि इथे M1U1 प्लस M2U2 म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू मॅग्नेट्यूड ऑफ, मॅग्नेट्यूडचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं म्हणजे हाऊ मच, म्हणजे जेवढं पण काय टोटल मोमेंटम असेल तेवढंच कोलिजन नंतर. ओके, की दुसरं म्हणजे ते पण तेवढंच आहे टोटल इनिशियल मोमेंटम. कारण याला आपण नावच दिलेली आहे ना M1V1. हे तुम्ही बघा ना, मोमेंटम ऑफ ए आफ्टर कोलिजन. त्याच पद्धतीने तुम्हाला लिहिलं आहे. मी फक्त हे इझी करून सांगितलं आहे की याच्यामध्ये तुम्हाला एवढं कन्फ्युजन होणार, हे कसं आलं काय आलं, तर म्हणून मी तुम्हाला इथे इझी करून सांगितलं आहे. तर मग आपल्याला मिळालं की फायनल मोमेंटम, मॅग्नेट्यूड ऑफ फायनल मोमेंटम इज इक्वल टू मॅग्नेट्यूड ऑफ इनिशियल मोमेंटम. कळलं नक्की एवढं? हां, तर आता हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सॉल्व एक्झाम्पल आहे, ते तुम्हाला सॉल्व करायचं आहे. मग याच्यामध्ये काय आहे ते बघा, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करायचं आहे आणि मला पाठवायचं आहे. मग फक्त तुम्हाला दाखवायसाठी मी इथे तुम्ही व्हॅल्यू पण पुट करायचं आहे. ओके, ओके, नक्की कराल का हे? हां, वाचा बरं काय आहे ते. टीचर. ओके, वाचा. श्रेयश वाच बरं. द मास ऑफ एक ऐका, द मास ऑफ अ कॅन. आता कॅनन माहितीये तुम्हाला, तोफ माहितीये का? तोफ ते आपले फोर्ट्स वगैरे असतात त्याच्यावर. हा, तर ते जे कॅनन आहे त्याचं मास किती आहे? 500 kg. अँड हा, इट रिक्वायर्स विथ अ स्पीड ऑफ 0.25 25 मीटर पर सेकंड. आता बघा की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कॅनन काय आहे, म्हणजेच हे हा तोफ काय आहे. आणि ती रिक्वाइल्स करणे म्हणजे अशी कशावर तरी आदळणे किंवा मागे येणे. ओके, तर ती काय स्पीडनी आली? 0.25 मीटर पर सेकंड. व्हॉट इज द मोमेंटम ऑफ कॅनन? तर त्याचा मोमेंटम आपल्याला काढायचा आहे. हे फक्त मोमेंटमचं आहे. आणि मग पुढचं जे आहे ते आपण आत्ता शिकलो त्या पद्धतीने आहे. तर बघा आता पहिले आपण कॅननचा लिहिला, हा KG मध्ये आहे. मग त्याचा रिकॉइलचं स्पीड, रिकॉइल म्हणजे थोडंसं मागे सरकतं ना ते, त्याचा स्पीड किती आहे? म्हणजेच आपल्याला इथे स्पीड मिळाली म्हणजेच आपल्याला वेलोसिटी मिळाली. इथे काय 500 kg आहे म्हणजे आपल्याला त्याचा मास मिळाला. हां, आणि मोमेंटम काढायचं असेल तर P इज इक्वल टू M इंटू V. मग मास किती आहे? 500 kg. वेलोसिटी किती आहे? 0.25. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं वी गेट आन्सर 125 kg मीटर पर सेकंड. म्हणजे एका सेकंदामध्ये तो म्हणजे आणि मास तिचं किती आहे त्याचं? आता इथे जे आहे ना याला युनिट लागताना कसे लावायचे की याचं पण युनिट आपल्याला घ्यावं लागतं. म्हणजे त्याचा मोमेंटम अशा पद्धतीने आपण इथे लिहिला की याचं KG आहे आणि याचा मीटर पर सेकंड आहे. ते युनिट्स इथे आपल्याला लावावं लागतं. त्याचा मोमेंटम आपल्याला किती मिळाला? 125. ओके, आणि मग पुढे KG मीटर पर सेकंड. तर हे सेकंड दोघांचे पण युनिट्स लावायचे. म्हणजे याचं पण युनिट आपल्याला अप्लाय करावं लागेल आणि वेलोसिटीचं पण युनिट आपल्याला अप्लाय. आणि यू नो व्हेरी वेल स्पीड अँड वेलोसिटीज युनिट्स आर सेम. स्पीडचं आणि वेलोसिटीचं मीन्स दोन्ही पण ज्या कॉन्सेप्ट आहे ते जवळजवळ सेम आहे. फक्त स्पीड जो आहे तो कशाशी रिलेटेड आहे?
सांगाल तू कोणी मला स्पीड आणि वेलोसिटी? जरासं मागे चालली मी. हा, स्वतःची रिलेटेड स्पीड आता जो आहे तो कशाशी रिलेटेड आहे? डिस्टन्सशी. आणि वेलोसिटी डिस्प्लेसमेंट. आठवलं अवनी? वैष्णवी तुम्ही सगळ्या होत्या, आठवलं का नक्की? तर ह्या तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यावर तुम्हाला कळेल. पण जवळजवळ त्या कॉन्सेप्ट सारख्याच आहेत. ओके, आता सेकंड एक्झाम्पल आहे ते याच्यानुसार तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे तुमच्या टेक्स्टबुकमधून. ओके, 2 balls हॅव मासेस. आता याच्यावर 2 balls आहे, एक 50 ग्रॅम आहे आणि एक 100 ग्रॅमचा आहे. आणि दे आर मूविंग अलॉंग द सेम लाईन इन द सेम डायरेक्शन विथ वेलोसिटीज. आता पहिल्याची वेलोसिटी आहे 3 मीटर पर सेकंड, दुसऱ्याची वेलोसिटी आहे 1.5 मीटर पर सेकंड. ओके, दे कोलाइड. आता ते एकमेकांवर 2 बॉल आहे, एक श्रेयसचा आहे आणि एक प्रजयचा आहे. तर दोन्ही पण बॉल्स काय झालेत? कोलाइड झालेले आहेत एकमेकांवर. आफ्टर द कोलिजन द फर्स्ट बॉल मूव्स विथ अ वेलोसिटी ऑफ. पहिला जो बॉल आहे त्याची वेलोसिटी एवढी आहे. सो कॅल्क्युलेट द वेलोसिटी ऑफ द अदर बॉल आफ्टर कोलिजन. तर आपल्याला पुढच्या बॉलची दुसरा म्हणजे आता आपल्याला श्रेयसच्या बॉलची वेलोसिटी माहिती आहे, प्रजयच्या बॉलची आपल्याला वेलोसिटी काढायची आहे. दोघं एका लाईनमध्ये येत होते दोन्ही बॉल. बॉलचं आपल्याला काय दिलं आहे? मास. पण पहिल्या बॉलचं मास दिलेलं आहे पण ते ग्रॅममध्ये आहे तर आपल्याला ते किलोग्राममध्ये करावं लागेल. ओके, सो आणि याला पण आपल्याला सेकंड बॉल पण आहे 100 ग्रॅमचा, त्याला पण आपल्याला किलोग्राममध्ये करावं लागलं. नंतर इनिशियल वेलोसिटी दिलेली आपली, त्याची आधीची वेलोसिटी किती होती? 3 मीटर पर सेकंड आणि याची किती होती? 1.5 मीटर पर सेकंड आहे. नंतर फायनल वेलोसिटी येस कसं केलं? ग्रॅम मधून किलोग्रॅम मध्ये कसं केलं? हे बघ, आता किती दिलेत इथे? 50. आता 1 ग्राम आता 1 किलोग्राम इज इक्वल टू, अवनी सांग चल, कोण असेल? वैष्णवी, महक, बोला लवकर. कसं करणार ग्रामची किलोग्राम मध्ये? 1000 grams. हा, 1000. 1 किलोग्राम इज इक्वल टू 1000 ग्रॅम. मग आता मी याला काय केलं? मल्टिप्लाय केलं का डिवाइड केलं? Divide. मल्टिप्लाय. हां, बघा कोणाचा आन्सर बरोबर आहे. आता सपोज आपण डिवाइड करतोय तर काय आन्सर येईल ते बघूया. हां, हा 0 गेला, हा 0 गेला. ओके, मग 1 2 2 नंतर पॉईंट आहे म्हणून पहिले 5 तर आपण लिहितो. हे मी नेहमी सांगत असते, आठवतं ना महक? किती नंतर डेसिमलमध्ये कसं आणायचं? 1 2 2 नंतर पॉईंट आहे तर पहिले हे वरचं लिहून घ्यायचं. मग 1 2 आणि इथे आला आपलं डेसिमल पॉईंट आणि मग आला आपला 0 आणि इथे आपण केलं kg. ओके, म्हणजेच काय करावं लागेल? आपल्याला 1000ने त्याला डिवाइड करावं लागेल. ओके, इथे पण बघा, तुम्ही बघू शकता 100 ग्राम आहे, त्याला 1000ने, बरोबर ना महक? हो. हा, मग इथे 2 गेले, 2 2 कट झाले. मग आता इथे 1 मी तसाच ॲज इट इज लिहिला आणि किती नंतर पॉइंट द्यायचंय? 0 नंतर, म्हणजे एकच 0 रेबॅन आहे ना, मग एका 0 मध्ये नंतर आपण दिलं की ते डेसिमल मध्ये कन्वर्ट होईल आणि झालं 0.1 kg. ओके, कळलं? बाकी अवनी, भूमी कळलं का तुला? सोनल अनम्यूट करा पटकन, सांगा मला. हो टीचर. मला समजलं. व्हेरी गुड. हा, आणि प्रजय नेहमी छान प्रश्न विचारत असतो आणि प्रजय प्रश्न विचारतो म्हणून बाकीच्यांनाही कळतं, नाही तर तुम्ही पुढे गेले असते बाकीचे की ग्रामचे केजी मध्ये कसं कन्वर्ट केलं. हे प्रजयमुळे तुम्हाला कळलं, त्यामुळे तुम्ही प्रजयला थँक्स म्हणा. ओके, कम टू द पॉइंट. नंतर श्रेयसची बहुतेक माईक खराब आहे बरं का श्रेयसचा. श्रेयसची बॉलची जी नंतरची वेलोसिटी आहे की ज्याला आपण म्हणतो फायनल वेलोसिटी, ती किती आहे? 2.5
मीटर पर सेकंड. आणि प्रजयच्या बॉलची व्हेलोसिटी मात्र आपल्याला काढायला लावली आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आत्ताच आपण फॉर्म्युला डिराईव्ह केला, तो म्हणजे हा. फक्त मग आता प्रत्येकात तुम्हाला त्याच्या व्हॅल्यूज पुट करायच्या आहे. याच्यात ही व्हॅल्यू पुट केली, याच्यात ही व्हॅल्यू, जसं आपण इक्वेशनमध्ये करतो मॅथ्समध्ये तसं व्हॅल्यू पुट केली. एक मिनिट असं नाही आहे इथे, सॉरी. जे आपण मागं केलं ते फॉर्म्युला काढला का आपण? हो, आत्ता जे आपण वरती तो फॉर्म्युला डिराईव्ह केला त्यानुसार तो फॉर्म्युलाच आहे. कशाचा? अकॉर्डिंग टू द, म्हणजे हा आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. म्हणजे केव्हा की जेव्हा दोन वस्तू एकमेकांवर आदळतात ना तेव्हाचा फॉर्म्युला, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, तो लॉ आहे, तो डिराईव्ह केला. लॉ काय सांगतो आपल्याला की टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू टोटल फायनल मोमेंटम, असा आपल्याला तो लॉ सांगतो. त्या लॉने आपल्याला आज काय शिकवलं? टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू टोटल फायनल मोमेंटम, असं आपल्याला लॉने शिकवलं. हां, आणि तो लॉ आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. थोडेसे मी इथलं अडचण थोडी कमी करते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित मला सांगता येईल. ओके. आता बघा व्हॅल्यू कशा पुट करतोय आपण. आता बघा M1 काय आहे आपला, इथे घ्यायचा आहे, के मध्ये घ्यायचा आहे आपल्याला 0.05. मग मी इथे M1 ची व्हॅल्यू टाकली. बरं सांगा रे U1 काय आहे? हे बघा 3. म्हणजे आपल्या श्रेयसच्या इथे, सॉरी इकडे मी काय केलं, हां, म्हणजे आपला जो श्रेयस आहे, श्रेयसच्या बॉलची इनिशियल व्हेलोसिटी, म्हणजे आधीची व्हेलोसिटी श्रेयसच्या बॉलची किती होती? 3. नंतर आता जाऊया प्रजयकडे. प्रजयच्या बॉलची पहिला M म्हणजे मास किती आहे? 0.1 kg. नंतर त्याची इनिशियल व्हेलोसिटी किती होती? 1.5. आता इथे बघूया, हे बघा हे, ओके. आणि नंतर त्याची इनिशियल व्हेलोसिटी. आता पुढे बघूया. नंतर पुन्हा M1 ची व्हॅल्यू ऑलरेडी आहे ती टाकली. V1 ची पण व्हॅल्यू आहे कारण श्रेयसच्या बॉलची आपल्याला फायनल व्हेलोसिटी त्यांनी दिलेली आहे. ती किती आहे? 2.5 मीटर पर सेकंड, ती दिली मी. आता M2 म्हणजे प्रजयच्या बॉलचं मास, ते किती आहे? 0.1 kg, ते मी पुट केलं. पण प्रजयच्या बॉलची फायनल व्हेलोसिटी आपल्याला माहिती नाही की जी आपल्याला काढायची आहे. ओके, कळलं इथपर्यंत? वाटत असेल की हे काय कॉम्प्लिकेटेड चाललंय, पण नाही, कॉम्प्लिकेटेड नाही. जेव्हा तुम्ही स्वतः सोडवाल ना, वाटल्यास तुम्ही समोर व्हिडिओ ठेवून आणि मग सॉल्व्ह करा, तरी पण तुम्हाला समजेल. ओके, मग आता बघा या दोघांचं कॅल्क्युलेशन इथे केलं, ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन इथे केलं. सो यू हॅव टू डू दॅट कॅल्क्युलेशनचं. एक करून दाखवेल मी वाटल्यास तुम्हाला. आणि ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन इथे केलं आणि याचं कॅल्क्युलेशन अशा पद्धतीने आलं कारण इथे V2 आहे. आणि मग V2 काढताना या दोघांचं ॲडिशन केलं, ते पण मी करून दाखवेल ॲडिशन. वेट अ मिनिट. आता हे तर तुम्हाला कळलं. मग ही थोडीशी मी काढते इथलं. चला आता एखादं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला करून दाखवते. आता बघा इथे काय आहे? 0.05 इंटू किती सांगितलंय? 3. मग 5 3 जा आहे 15. ओके, आणि 3 0 0 आणि 1 तसाच. आणि बघा आता की इथे कधी पण आपण काय बघत असतो, हे जो इथे जो पॉइंट आहे, पॉइंट नंतर किती डिजिट आहे? 1 2. मग आता 1 2 डिजिट नंतर पॉइंट देऊन टाकायचा. आन्सरमध्ये 0.15 आन्सर आलं. आठवलं का मेहक? आठवलं का? लहानपणापासून शिकते. हो, 0.1 इंटू 1.15. आता याच्यामध्ये काय करायचं? 15 1 जा 15 लिहून घ्यायचं आधी. बाकी पॉईंटचा नंतर विचार करायचा. आता इथे पण पॉईंट, इथे पण पॉईंट. मग इथे पॉईंट नंतर किती डिजिट आले? चला काउंट करूया. 1 2.
म्हणून मग 1 2 नंतर पॉईंट दिला आणि मग इथे आला 0 पॉईंट, परत कुठे गेला 15, आणि मग आता 15 + 15 किती आला 3. म्हणजे आता ते ॲडिशन पण करून दाखवते मी तुम्हाला. 15 + 15 हां 0.15 + 0.15, आता 5 + 5 30. हां 0 आणि इथे 1 1 2 3 पॉईंट. हां आता बघा, पॉईंटच्या आधीचा 0 आहे ना तो कन्सिडर केला जातो बरं का, पण पॉईंटच्या पॉईंट नंतर नंतर एखादा नंबर आला आणि त्या नंबर नंतरचा 0 जर असेल तर तो कन्सिडर करण्याची काही गरज नाही आहे, मग त्याला 0.3 म्हणू शकतो. पण सपोज इथे असं आन्सर आलं असतं आपलं 0.030, तर ह्या 0ला सोडून चालणार नाही बरं का. इथे मात्र आपल्याला हा 0 तुम्ही कन्सिडर नाही केला तरी जो चालेल, लास्टला येतो त्याला कन्सिडर नाही करायचं का? त्याला नाही करायचं. ओके, पण जो आधी येतो ना, म्हणजे मग पॉईंटच्या 0.03, नंतरून येतो जो हां आधी. असं आहे बघा. मग असं आन्सर आपण लिहू शकतोय. पण ह्या 0ला तुम्ही जर इथे जर याला कन्सिडर नाही केलं देन दॅट टाइम यू आर रॉंग. ओके, म्हणून मग तुम्ही अशा पद्धतीने करायचंय. ओके, याचा आन्सर तुम्ही आता काढू शकल्या. दोघांचं ॲडिशन तुम्ही इथे लिहिलं. आता ह्याचं हे पण तसंच लिहिणार. आता हा 0.3 लिहिल्यानंतर याला इकडे जाताना तो मायनसमध्ये झाला, म्हणजे जसं की इथे तुम्हाला दिसतंय हा मायनसमध्ये गेला. आणि हा हे ॲज इट इज तसंच राहिलं, फक्त याला आपण इकडे पाठवलं आहे. मग या दोघांमध्ये सबट्रॅक्शन करून आन्सर आलं 0.175. हा इकडे मल्टिप्लायमध्ये होता, इकडे हे बघा हा मल्टिप्लायमध्ये, तो इकडे येताना याच्या आन्सरच्या खाली येईल, म्हणजे तो डिवाइडमध्ये जाईल. जो न्यूमरेटरमध्ये असतो तो डिनॉमिनेटरमध्ये जातो आणि म्हणून तो खाली आला. आणि ह्या दोघांचं जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करू तेव्हा आन्सर येईल 1.75. आता तुम्हाला जर ते कॅल्क्युलेशन हवं असेल तर ते मी सांगते, जस्ट वेट. हवंय का कॅल्क्युलेशन? हो. हां, तर इझी आहे बघा. आता 1 2 3. हां, मग आता काय करूया आपण, किती नंतर पॉइंट आहे, किती नंतर पॉइंट आहे? 2. 0 नाही, 1 2 3 नंतर पॉइंट आहे आणि मला 175ला डेसिमलमधून काढून टाकायचं आहे. तर मी त्याला काय करेन, इथे मी 3 नंतर पॉइंट आहे म्हणून इथे मी 1000 करून टाकेल. एकला माहिती या चांगल्या गोष्टी, लहानपणापासून तिला हेच मी शिकवते की अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करा. आता जर खाली असेल तर मी 1 याला मला 1 मध्येच राहू द्यायचंय. मग एक वरती किती येतील बरं, 10 येतील का 100 येतील? 100. कसं मग एक नंतर पॉइंट आहे किती बघ बरं. अजिबात मामाच्या घरी जाऊ नको म्हणून मी स्पेशल मेसेज टाकला आज. मामाला म्हणा मला घरी सोडून द्या, की 1 नंतर पॉइंट आहे म्हणून इथे 10 घेतला. मग हा 0 कट, हा 0 कट. आता ह्या 1ला पण काही गरज नाही आहे, 1चं काही टेन्शन नसतं, खाली काही नाही म्हणजे 1च असतो ऑब्व्हियसली. आता इथे 175 डिवायडेड बाय 100. मग याला डेसिमलमध्ये करायचं असेल तर 2 0 आहे म्हणजे 2 नंतर पॉईंट द्यायचे. पण पहिले 175 असं लिहून घ्यायचं आणि 2 नंतर पॉईंट द्यायचं आहे म्हणजे इथे येईल. मग 1.75 मीटर पर सेकंड. तर अशा पद्धतीने आपण हे दोन्ही पण सम सॉल्व केलेले आहेत. नाव यू हॅव टू प्रॅक्टिस ऑफ दिस सम्स. राईट डाऊन इन युअर ट्युशन नोटबुक अँड सेंड मी. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.